अभ्यास उरकून हॉलमध्ये येण्यासाठी जिना उतरत असताना श्रुतीला आईच्या बडबडीचा आवाज कानी पडला. सुरुवातीला तिला वाटलं की कोणीतरी आले घरी आणि आई त्यांच्याशी गप्पा मारतीये, पण खाली येऊन पाहिल्यानंतर तिला कळालं की आपली आई स्वतःशी बडबड करतीये. तिच्यासाठी हे रोजच होतं म्हणून काही क्षण तिने त्या बडबडीकडे दुर्लक्ष केलं. पण जेव्हा आईच्या तोंडात नानांचं नाव आलं तेव्हा तिला राहवलं नाही. तिने आईला विचारलं, काय झाले आई? आता काय केलं नानांनी? तुझे नाना 4 वाजता घराबाहेर पडलेत. आत्ता 7 वाजत आले तरी त्यांचा काही पत्ता नाही. इतकं कसं निष्काळजी असू शकतं कोणी? महेश आला म्हणजे माझ्याच नावाने खडे फोडेल. लक्ष ठेवता येत नाही का म्हणून? 1000 वेळा सांगून झालंय, एक मोबाईल राहू द्या बरोबर. महेशने मोबाईल घेऊनही दिला, पण या जहागीरदारांनी त्याला हातही नाही लावला. आईचं बोलणं न पटल्यामुळे श्रुती मध्येच जरा चिडूनच बोलली, आई मोबाईल न वापरण्याला तू नानांना दोष देऊच नको. ते तुमच्या दोघांमुळे मोबाईल वापरत नाहीत. तुम्ही जे तासनतास मोबाईलमध्ये डोकं घालून बसता, तुम्हाला आजूबाजूला असलेल्या लोकांची खबरही नसते. तुम्हाला नानांशी बोलायला कधीच वेळ नसतो. म्हणून नाना म्हणतात, ते यंत्र हातात पडल्यावर जरा माणूस असा वागू लागतो तर ते यंत्र माझ्यापासून दूरच बरं. लेकीने शहाणपण शिकवणं कांचनला सहन नाही झालं. मग तिने आपल्या बोलण्याचा आवाज अजून वाढवला. अखेर आपण कितीही समजावलं तरी आई स्वतःचंच खरं करणार आहे याचा अनुभव असल्याने श्रुती शांत झाली. नाना म्हणजे महेशचे वडील. तिची आजी गेल्यापासून नाना खूप एकटे पडले होते. मुलगा सकाळी बाहेर पडला म्हणजे रात्री 8ला घरी येई आणि त्यानंतर TV किंवा मोबाईल पाहतच जेवण होई. जेवण झालं की सकाळी लवकर उठायचं असल्यामुळे वेळेत झोपणं गरजेचं, म्हणून सगळे आपापल्या खोलीत जात. मुलाने आपल्या घरात नानांसाठी वेगळी खोली करून ठेवली होती. हीच काय ती एक चांगली गोष्ट. आपल्या खोलीत बसून किमान नानांना स्वतःला हवं ते करता येत होतं. घरात श्रुतीला एकटीला नानांचं मन कळे. खरं तर श्रुती होती म्हणून तर नानांची जगण्याची इच्छा अजून तरी संपली नव्हती. श्रुतीच्या सहवासातच नाना थोडंफार तरी हसत, नाहीतर त्यांच्या आयुष्यातलं हसू पुरतं हरवून गेलं होतं. बायकोने अर्ध्या प्रवासात साथ सोडली असं त्यांना नेहमी वाटे. मुलाच्या नोकरीनिमित्त ते अनोळखी शहरात राहायला आले होते. त्यामुळे घरात बसून राहण्याशिवाय नानांकडे पर्याय नसे. नानांचा जास्तीत जास्त वेळ वर्तमानपत्र चाळत बसणं, एखादं पुस्तक वाचत बसणं, किशोर कुमारची गाणी ऐकत बसणं यातच जाई. संध्याकाळी नाना बाहेर पडत. नाक्यापर्यंत एक चक्कर मारून येत, पण ही चक्कर फार तर अर्ध्या तासाची असे. नानांना आज फारच उशीर झालाय हे श्रुतीच्या लक्षात आलं होतं. तिलाही आता काळजी वाटू लागली होती. दारावरची बेल वाजली. श्रुतीने धावतच दार उघडलं. महेश आला होता. आता आईचा आवाज अजून वाढेल हे श्रुतीला ठाऊक होतं. झालंही अगदी तसंच. कांचनने महेश दारातच उभा होता तोवर त्याला घडला प्रकार सांगायला सुरुवात केली. एरवी कांचनच्या बोलण्याला फारच महत्त्व न देणारा महेशने आज मात्र तिचं पूर्ण ऐकून घेतलं. त्यालाही नानांचं वागणं पटलं नाही. या दोघांना नानांच्या वागण्याचा राग आला होता. मात्र श्रुतीला आत्ता नानांची काळजी वाटू लागली होती. तिला ठाऊक होतं की आपले नाना असे नाहीत. ते विनाकारण न सांगता कुठे हिंडत बसणार नाहीत. नानांच्या उशीर होण्याला नक्की काहीतरी मोठं कारण असेल. श्रुती विचारात बुडून गेली असताना दारावरची बेल वाजली. प्लीज देवा, नानाच असू देत. दारावर प्लीज प्लीज प्लीज. स्वतःशीच बडबडत श्रुतीने दार उघडलं. मला सोडून एकटं एकटं जेवली तर नाहीस ना? तिने कित्येक दिवस न पाहिलेलं मोठं हसू ओठावर फुलवून नाना श्रुतीला म्हणाले. तिने अलीकडे तरी नानांना असं
इतकं आनंदी कधी पाहिलंच नव्हतं. तिला काय उत्तर द्यावं हे सुचलं नाही. तिला दारातच उभी पाहून नाना हसतच म्हणाले, घरात येऊ देणार आहेस का मला, की दारातच थांबू? श्रुतीला लागल्यासारखं झालं. ती बाजूला झाली. नानांचं पाऊल घरात पडताच महेश सोफ्यावरून उठला आणि नानांना म्हणाला, काय हे नाना, कुठे होतं तुम्ही इतका वेळ? बाहेर इथे काळजी वाटते ना माणसाला. इतके निष्काळजी कधीपासून झालात तुम्ही? सांगून तरी जावं ना. त्यात तुम्हाला मोबाईलही जवळ ठेवायचा नसतो. आपले बाबा नानांना बोलायची संधी देत नाहीये. हे पाहून श्रुती मध्येच म्हणाली, बाबा नानांना बोलू तर द्या तुम्ही. नॉनस्टॉप बोलत आहात. काय झालं होतं ते ऐकून तरी घ्या एकदा. त्यावर महेश शांत झाला आणि नाना म्हणाले, अरे अचानक गावाकडचा मित्र भेटला नाक्याजवळ. त्याने त्याच्या घरी येण्याचा आग्रह केला. तो ऐकेच ना. त्यांचा मुलगा अमेरिकेला असतो. तो आणि त्याची बायको दोघेच राहतात इथे. त्याची बायकोही आमच्या कॉलेजमध्येच होती. मग काय कॉलेजच्या गप्पा रंगत गेल्या. उशीर होईल म्हणून तुम्हाला सांगणार होतो, पण तुमचे नंबर लिहिलेले डायरीतच घरी विसरलो. जुन्या गप्पा निघत गेल्या, त्यामुळे वेळेकडे लक्षच गेलं नाही. आपल्याला जे सांगायचं होतं ते सांगून झाले. हे समजून नाना आपल्या खोलीकडे निघाले. कांचन आणि महेशशी नानांचं बोलणं कमीच होई. नाना निघालेले पाहून कांचन बोलली, म्हणून तर आम्ही सांगत असतो मोबाईल बरोबर राहू द्या. आम्ही इकडे काळजी करत बसायचं आणि तुम्ही मित्रांची घरं हिंडत बसा. बरं तुम्ही हिंडा, मला काही प्रॉब्लेम नाही. पण कुठे गेलाय, कधी येणार आहात, इतकं जरी कळालं तरी खूप झालं. जेवण करून आलात की करणार आहात? जेवणार आहे, इतकंच उत्तर देत नाना खोलीत निघून गेले. नानाही ऐकून घेणाऱ्यातले नव्हते. पण आज आल्यापासून नानांचा चेहरा गुलमोहरसारखा गच्च फुलला होता. कांचन आणि महेशच्या हे लक्षात नाही आले, पण नाना जे सांगून गेले ते अर्धवट सत्य आहे हे श्रुतीने ओळखले होते. जेवण झाली की नानांच्या खोलीत जायचं आणि नक्की काय घडलंय ते ऐकायचं हे तिचं ठरलं. रोजच्या सारखी टीव्हीच्या आवाजातच जेवण झाले. महेशने कांचनला जेवताना विषय नको अशी सक्त ताकीद दिल्यामुळे नानांचा विषय जेवताना निघाला नाही. जेवण झाले की नाना सोफ्यावर येऊन बसले. श्रुती नाना कधी आपल्या खोलीत जातायत याची वाट पाहत होती. नाना सोफ्यावर ठेवलेलं वर्तमानपत्र उचलणार तितक्यात श्रुतीने नानांच्या खोलीमधून काहीतरी हवंयच निमित्त काढून नानांना खोलीत नेले. नाना खोलीत शिरताच तिने दार बंद केलं आणि नानांना म्हणाली, नाना लवकर आग्रह न करायला लावता मगाशी सांगितलेली अर्धवट कथा पूर्ण करा. नाना श्रुतीकडे पाहून हसले. जणू त्यांना श्रुतीचं हे वागणं अपेक्षितच होतं. पण किंचितही वेळ न घालवता नानांनी बोलायला सुरुवात केली. अगं गंपू भेटला होता. तसं त्याचं नाव संपत, पण आम्ही गंपू म्हणायचो. गंपू, मी आणि सरिता म्हणजे त्याची बायको, आम्ही गावाजवळच्या कॉलेजात एकत्र शिकत होतो. मला सरिता आवडायची. हे बोलता बोलता लाजले नाना. अशा अवस्थेत नानांना पाहून श्रुतीला हसू आवरेना. पण अशाने नाना बोलणार नाही हे लक्षात आल्याने ती शांत झाली. नाना बोलत होते. सावळा रंग, कपाळावर चंद्रकोरीच्या आकाराची टिकली, काळेभोर डोळे. अजूनही आठवते तिच्या एका गाली खळी पडे. त्यामुळे मुलामुलींची मैत्री आजच्या तुमच्या पिढीतील मैत्रीसारखी असे. एकमेकांना एखाद्या विषयाची वही मागणं, इथून बोलायला सुरुवात होई. ती फार फार तर एकत्र एखादा चहा घेणं इथपर्यंत येऊन थांबे. ती मला आवडते हे काही मला तिला कधी सांगताच आलं नाही. पुढे वडिलांची बदली झाल्यामुळे मला गाव आणि नाईलाजास्तव कॉलेजही सोडावं लागलं. फोनवर गंपूशी कधी कधी बोलणं होई, पण सरिता मला
आवडते हे मी त्यालाही सांगितलं नव्हतं. पुढे कितीतरी दिवसानंतर माझं लग्न तुझ्या आजीशी झाल्यानंतर मला गंपूचा फोन आला आणि त्याने तो लग्न करत असल्याचं सांगितलं. मुलीचं नाव विचारताच त्याने सरिताचं नाव घेतलं. काही क्षण मला दुःख झालं, पण पुढच्या क्षणी माझ्या शेजारी उभ्या तुझ्या आजीचा आवाज माझ्या कानी पडला आणि मी त्याला शुभेच्छा देत फोन ठेवला. मला गंपूच्या लग्नाला जाता आलं नाही. अधूनमधून आमच्यात फोनवर बोलणं होई, पण मी इथे राहायला आल्यानंतर तेही संपलं आणि आज तोच गंपू नाक्यावर समोर दिसला. मी त्याच्या घरी येण्याच्या आग्रहाला नाही म्हणून शकलो नाही. त्याच्या घरात पाऊल ठेवताच माझी नजर सरिताला शोधू लागली. गंपूने आवाज देताच ती समोर आली. अजूनही तितकीच ताजीतवानी, तशीच हिरवीगार. काही क्षण तिच्याकडे एकटक पाहिल्यानंतर मलाच थोडं लाजल्यासारखं झालं आणि मी सोफ्यावर येऊन बसलो. मग चहाचा घोट घेत घेत एक एक करून कॉलेजचे विषय निघत गेले आणि काही वेळाने माझ्या हातात कांद्याभज्याची प्लेट आली. आयुष्यात कधीच कांद्याभज्यांना पाहून इतका आनंद झाला नसता जितका त्या क्षणी झाला. त्या भज्यांनी एक आठवण ताजीतवानी केली. कॉलेजला असताना सहज कसल्या तरी चर्चेत तुला कुठला खाद्यपदार्थ आवडतो या सरिताच्या प्रश्नाला आपण मला कांदाभजी खूप आवडतात हे दिलेले उत्तर तिच्या आजही लक्षात आहे. या जाणीवेनेच अंगावर शहारा आला. कित्येक दिवसातून आनंदी होण्यासाठी काहीतरी कारण मिळाल्याचं भास झाला, पण बेलगाम झालेल्या मनाची लगाम ओढत तिने आत्ता भजीच करणं हा निव्वळ एक योगायोग असावा असं मी स्वतःलाच समजावलं. भज्यांची प्लेट हातात धरून विचारात बुडालेलो असताना समोरून सरिताचा आवाज आला. ती प्लेट हातात घेऊन काय बसलाय नुसती? तुला आवडतात ना कांदाभजी? मग खा, ती गार होतायत. पुढचे काही क्षण मी जणू आमच्या कॉलेजच्या बाकावर बसून भजी खातोय असंच मला भासलं. ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.